लाडकी बहीण योजनेमध्ये आजची एक सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे ती म्हणजे कसं सरकारने तब्बल 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र केल्या आहेत. त्यांना आता या योजनेचा लाभ भेटणार नाही. त्यांना म्हणजे कसं मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता भेटला होता, तरी पण त्यांना अपात्र करण्यात आले आहे. म्हणजे अशा बऱ्याच बहिणी आहेत की ज्यांना मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता भेटला होता, तरी पण त्यांना आता सरकारने अपात्र केले आहेत. तर ह्याच्यामध्ये आता कसं बऱ्याच लाडक्या बहिणींना एक मोठा प्रश्न आहे, म्हणजे आता आपण पात्र आहोत की अपात्र आहोत? कारण कसं जे मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता भेटला होता त्यांना पण सरकारने अपात्र केले आहे. पण त्यांचे कारण कसं सरकारने अद्याप स्पष्ट सांगितले नाही. म्हणजे त्यांनी कसं जे 80 लाख लाडक्या बहिणी आहेत ते अपात्र केले आहेत आणि त्यांनी कारण काय सांगितले, जे पात्र लाडक्या बहिणी होते त्यांचे फॉर्म सरकारने परत रिचेकिंग केले आणि याच्यामधून त्यांनी तब्बल 80 लाख महिला अपात्र केल्या आहेत. म्हणजे कसं मार्च आणि एप्रिल हप्ता ज्या दिवशी दिला त्याच दिवशी तब्बल 2.5 कोटी लाडक्या बहिणी पात्र होत्या, त्यांना म्हणजे या योजनेचा लाभ भेटला होता. पण आता सरकारने आजची एक सर्वात मोठी अपडेट आली. त्याच्यामध्ये सरकारने काय सांगितले की जे 80 लाख महिला होत्या त्या आता या योजनेपासून पात्र म्हणजे कसं अपात्र करण्यात आले आहेत. त्यांना आता या योजनेचा लाभ भेटणार नाही आणि त्यांना कसं मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता भेटला होता, तरी पण त्यांना या योजनेपासून अपात्र केले. याचे कारण कसं नक्की आपल्यापर्यंत म्हणजे कसं अजूनपर्यंत पोहोचले नाही. म्हणजे जे कारण असेल ते सरकार लवकरच GR काढेल आणि सांगेल की या कारणामुळे हे महिला अपात्र केले आहेत. तर आता लाडक्या बहिणींना हाच एक मोठा प्रश्न आहे की आपला फॉर्म पात्र आहे की अपात्र आहे, आता आपल्याला पैसे भेटणार की नाही भेटणार. तर जर तुम्हाला पण असा काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकर त्या प्रश्नावर उत्तर घेऊन येऊ. आणि तुम्ही सांगा म्हणजे तुम्हाला मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता भेटला होता की नाही भेटला होता, कमेंट करून सांगा. तर चला आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत व्हिडिओ पाहत राहा आणि आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.